नमस्कार मित्रमंडळी, चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आणि आता आपण चाललो आहे सावरवाडला. म्हणजे कट्ट्यावरून 5 मिनिटं लागतात सावरवाडला जायला. तर तिथे आहे कोकणातील पवित्र असं स्फटिक शिवलिंग आणि भारतातील एकमेव वायव्यमुखी स्फटिक शिवलिंग. तर चला तर आपण बघूया कसं आहे शिवलिंग. आणि सध्या तर कोकणामध्ये ट्रेंड चालू आहे त्या शिवलिंगाचा. तर चला तर मग तुम्हाला थोडक्यात दाखवतो जास्तीत जास्त कसं काय आहे लोकेशन ते. तर मंडळी, मी आता पोहोचलो आहे कोकणातल्या अशा ठिकाणी, पवित्र ठिकाणी पोहोचलो आहे जिथे स्फटिक शिवलिंग आणलेलं आहे हिमालयातून खास करून. तर आता मी तुम्हाला हिमालयातील आणलेले हे स्फटिक शिवलिंग दाखवतो. त्या अगोदर तुम्ही आता माझ्यासमोर मंदिर बघू शकताय. सुंदर असं मंदिर आहे बघा. आणि जे मंदिर तुम्हाला पाहिल्यावर असं वाटणार की तुम्ही साऊथचं मंदिर बघताय, पण हे साऊथचं मंदिर नसून हे एक कोकणातील मंदिर आहे. तर आता तुम्हाला मी दाखवतो कोकणातील हे एक स्फटिक शिवलिंग मंदिर. तर आम्ही आता आलो आहे सावरवाडला. आणि सावरवाडला हाकेच्या अंतरावर हे मंदिर आहे, मालवण कट्टा रोडच्या हायवेच्या बाजूलाच. तर आता माझ्यासमोर तुम्ही बघू शकता स्फटिक शिवलिंग मंदिर. आणि मंदिराची एक हे बघू शकता, डेकोरेशन वगैरे बघू शकता, आजूबाजूला सुंदर असं केलं आहे. आणि हे सुंदर असं कौलारू मंदिर तुम्ही पाहू शकताय. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये आपण जाऊन बघूया 110 किलो वजनाचा स्फटिक शिवलिंग. तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता ग्रीनरी, कलमाची झाडं वगैरे आहेत, केळीची झाडं वगैरे लावलेली आहेत सुंदर अशी. आणि त्याच्या पाठीमागे आहे सर्प म्हणजे शेषनागाचा फणा वगैरे आहे. तर सुंदर वातावरण आहे. आणि त्याच्या बाजूला आपल्याला पाहायला भेटतं कालिका देवीची सुद्धा मूर्ती, आणि जी सुद्धा एक वेगळी आपल्याला पाहायला भेटते, ती सुद्धा तुम्हाला मी दाखवतो. तर आता आतमध्ये तुम्ही बघू शकता गर्दी होते पब्लिकची, कारण पब्लिक आता रील्स वगैरे पाहून या लोकेशनला व्हिजिट करतायत आणि फॉरेनरसुद्धा येत आहेत. तर तुम्हाला दाखवतो. आता तिकडे साईडला तुम्ही बघू शकता फॉरेनर उभा आहे. तर समोरून आता मंदिराचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, सुंदर असा व्ह्यू आणि सुंदर असं कौलारू मंदिर. तर मंदिर छोटं आहे पण बघायला एक नंबर, आणि एक साऊथची फिलिंग देतो साऊथच्या मंदिराची. तर आता आपण जाऊया आतमध्ये. तर आता ज्या साईडला बघू शकता हे आहे फॉरेनर, हा आहे फॉरेनर बघा. आता फॉरेनरसुद्धा आता व्हिजिट करायला लागलेत अशा मंदिरांना. तर आता आपण जाऊन दर्शन घेऊया शिवलिंगाचं. तर इकडे आता मंत्र वगैरे बोलायला चालू झाले आहेत बघा, म्हणजे मंत्र जपायला बसले आहेत. तर समोर तुम्ही बघू शकता हा शिवलिंग, स्फटिक शिवलिंग. तर पब्लिक जरा फोटो वगैरे काढायला, किंवा काल महाशिवरात्री होती आणि ज्यांना कोणाला यायला वेळ भेटला नाही त्याच्यामुळे आज पब्लिक येत आहेत आणि अगरबत्ती वगैरे ठेवून जात आहेत बघा. तर समोर बघू शकता हा स्फटिक शिवलिंग. तर तुम्हाला मागच्या साईडने स्फटिक शिवलिंग दाखवतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर आता हा तुम्हाला दाखवतो, तो समोरचा भाग दाखवतो समोरून. सुंदर असं स्फटिक शिवलिंग आहे, नक्की व्हिजिट करायला या इकडे. तर आता आपण जाऊया बाहेर. आणि इकडे आलात तर तुम्हाला मस्तपैकी आरत्या वगैरे बघायला भेटतात. भस्म आरती वगैरे काल सुंदर अशी झाली महाशिवरात्रीनिमित्त, आणि सुंदर असा सोहळा पार पडला महाशिवरात्रीचा. तर आता आपण मंदिराच्या बाहेर जाऊया आणि बाहेरचं वातावरण बघूया, मंदिराच्या बाहेर कसं आहे ते वातावरण. तर मंडळी, आता या मंदिराकडे ना भरपूर अशी पब्लिक यायला लागले आहेत व्हिडिओज वगैरे पाहून. आणि आता भव्य असं मंदिरामध्ये या गर्दी वगैरे आपल्या होताना दिसते. आता तुम्हाला दिसत असेल स्फटिक शिवलिंग हे बघा. आणि सुंदर असं स्फटिक शिवलिंग आपल्याला इकडे पाहायला भेटतं, आणि खास करून भारतातील हे एक वायव्यमुखी शिवस्फटिक आहे जे आपल्या कोकणात आणलेलं आहे. तर आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर आणि बाहेरचं वातावरण बघूया. तर मंदिराच्या तुम्ही बाहेर जेव्हा येता तेव्हा तुम्हाला कौलारू घरं वगैरे पाहायला भेटतात. तसे समाजासमोर बघू शकता कौलारू घर. तर आणि ह्या कलमाच्या बाजूला ना बरोबर समोरच कालिका मातेची मूर्ती आहे, जी सुद्धा आपल्याला वेगळी अशी पाहायला भेटते. तर आता आपण जाऊया तिथे शेषनागाजवळ, तर जिथे तुम्हाला 5 पाण्याचा साप दिसतो तिथे. आणि त्यासमोरच अशी तळी वगैरे छोटीशी मारली आहे, पाणी सचवलेलं आहे मस्त वेगळी, ते पण बघायला भारी वाटतं. आणि मंदिराच्या बाहेरून तुम्ही बघू शकता साईडने डेकोरेशन वगैरे सुंदर असं. तर आता आपण जातो आहे जिथे साप दिसतो आहे, सर्प दिसतो आहे, शेषनाग, तिथे आपण जातो आहे. त्याच्यासमोर एक छोटीशी मूर्ती आहे. आणि पाणी बघा मस्त वेगळी क्लिअर पाणी दिसते, क्लीन पाणी. आणि तुम्ही शेषनागाचा फणा बघू शकताय. आणि आता तुम्ही इथून बघू शकताय स्फटिक शिवलिंग एकदम क्लिअर दिसतो बघा. आणि आजूबाजूला डेकोरेशन जी केली आहेत, फुलं वगैरे लावली आहेत ना, ती तर अप्रतिम वाटत आहेत.
तर तुम्हाला हा स्फटिक शिवलिंग कसा वाटतो एक नक्कीच कॉमेंट करा. आणि हा स्फटिकलिंग तुम्हाला जो दिसतोय ना, हा खास करून हिमालयातून आणलेला आहे. आणि सुंदर असं वातावरण आपल्याला बघायला भेटतं बघा, कलमाची झाडं वगैरे. तर आता तुम्हाला मी कालिका मातेचं दर्शन घडवतो. तर कालिका मातेची उंच अशी मूर्ती बघू शकता, जी आपल्याला कोकणातसुद्धा अशी पाहायला भेटत नाही. तर बघू शकता, तर सुंदर अशी मूर्ती आहे मातेची. तर सर्वांनी कालिका मातेचं दर्शन घ्या. आणि कालिका मातेचं रूपही असंच असतं बघा. तर सुंदर मूर्ती आहे आणि छान वातावरण वाटतं पाठीमागचं बॅकग्राऊंड. तर मंडळी, तुम्हाला मी जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की कोकणातील एक वायव्यमुखी स्फटिक लिंग तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न केला. यालाच निर्वाण शिवलिंग असे म्हणतात. तर सुंदर असं तुम्हाला मंदिर वगैरे दाखवलं आहे. त्याच्यासमोर तुम्ही बघू शकता शेषनाग जवळून एकदा. तर सुंदर असं आपल्याला शेषनागाची सुद्धा मूर्ती आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याच्यासमोरच आपल्याला हे सुंदर असं मंदिरसुद्धा पाहायला भेटतं बघा. आणि इथूनसुद्धा स्फटिक शिवलिंग क्लीन दिसते, एकदम क्लिअर दिसतो. तर मंदिर कसं वाटलं एक नक्कीच कॉमेंट करा. आणि जास्तीत जास्त एवढं लाईकसुद्धा करा. आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आणि तुम्हाला हे स्फटिक शिवलिंग कसं वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा. आणि चॅनलवरती कोण नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.